नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2025 कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, जर तुम्हाला ती क्रॅक करायची असेल, एक पोस्ट मिळवायची असेल, तर दोन गोष्टी सगळ्यात आधी करा. का बरं? कारण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा ते मिळवून देतात. पहिलं म्हणजे काय, की जे काही सिलेबस त्यांनी दिलेला असेल त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा. मी रीडिंग म्हणत नाही, रीडिंग तर करावंच लागेल, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एमपीएससीने ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी 2016ला आणि 2008ला जे एक्झाम घेतल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी काय क्वेश्चन्स विचारले होते, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याचं प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं असतं. हे दोन गोष्टी तुम्ही केल्यात ना विद्यार्थी मित्रांनो, हे सुरुवातीला करावे लागतात. का? कारण त्याच्यामुळे अभ्यासाला योग्य दिशा मिळते. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण 2016ला आणि 2008ला एमपीएससीने ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी जे क्वेश्चन्स विचारले होते, जे एक्झाम घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स होते डायरेक्ट ते पीवायक्यूज आज आपण बघणार आहे. त्या पीवायक्यू बघत असताना त्याचं करेक्ट आन्सर काय, ते आन्सर देत असताना काय थिअरी, काय कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात असली पाहिजे, सगळं आज आपण इथे एक्सप्लेन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय मिळणार, नेमकं काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते, त्याचं करेक्ट आन्सर काय होतं, त्याच्या संदर्भाने काय थिअरी तुमच्या डोक्यात असली पाहिजे, ते मी इथे सांगणार. म्हणजे एकाच प्रश्नामधून भरपूर सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक कंप्लीट बॅच ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट यासाठी तुम्हाला आपण अवेलेबल करून दिलेली आहे. ही जी बॅच आहे याच्यामध्ये ना तुम्हाला जी एमपीएससी सीबीटी घेणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेणार आहे, दोन्हीची तयारी तुमची याच बॅचमध्ये होणार आहे. सोबतच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होतील, त्या डायरेक्ट डाउनलोड करून प्रिंट करता येतात. आज जसं सेशन आपण पाहतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याचं प्रॉपर अनालिसिस सेशन्स तुम्हाला अवेलेबल होतील. यासोबतच जे अतिसंभाव्य प्रश्न आहे जे 2025ला विचारू शकतात, त्याच्या सुद्धा असंच अनालिसिस सेशन तुम्हाला अवेलेबल होतील. सोबत तुम्हाला टेस्ट सिरीज जो एमपीएससी पॅटर्न आहे, जसा फायनल पेपर आहे तसा टेस्ट सिरीज देखील अवेलेबल होईल. जर जॉईन व्हायचं असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे पीडीके अकॅडमी, ते इन्स्टॉल करा किंवा या नंबरला कॉल करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला आपण प्रॉपर सुरुवात करतोय. डिटेल बघा काय प्रश्न होता. 2016चा हा प्रश्न आहे बघा, एकदम सिंपल आहे बरं का. हे ना काय होतं, एमपीएससीचं प्रश्न आकलन करण्यामध्ये जास्त वेळ जातो, पण नंतर तुमच्या लक्षात येतं अरे याच्यामध्ये तर काहीच दम नव्हता, म्हणजे आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो. तुम्हाला जर हे सेशन प्रॉपर कळालं ना शेवटपर्यंत, तर तुम्हाला विश्वास येईल की येस आय कॅन टॅकल धिस एक्झाम. इझिली तुम्ही तो क्वेश्चन्स टॅकल करू शकता, इझिली आन्सर फाइंड आउट करू शकता. पहिला प्रश्न व्यवस्थित बघा. आता याच्यामध्ये थोडंसं त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झाली होती, तर हा जो रूल आहे याला काय म्हणतो आपण, चॅगॅप्स रूल. जी कट केला होता त्यांच्याकडून, स्पेलिंग मिस्टेक झाली होती. चारगॅप्स रूल जो आहे डीएनएच्या संदर्भात, तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्याच्यावर हा प्रश्न त्यांनी विचारला होता. बघा चारगॅप्स रूल काय आहे, तेव्हा काय सांगतात बघा, चारगॅप्स रूल ऑफ बेस इक्विव्हॅलन्स फॉर डीएनए स्टेट्स दॅट, आणि असं काहीतरी दिलं होतं. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडासा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला ना पहिलं डीएनए म्हणजे काय माहिती असलं पाहिजे बघा, आणि आरएनए म्हणजे काय माहिती ते असलं पाहिजे. डीएनए म्हणजेच काय, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, कळलं. त्यानंतर तुम्हाला आरएनए म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. सांगा बरं, आरएनए म्हणजे काय. आरएनए म्हणजे काय, डीएनए वरूनच लक्षात येतं. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. या दोन कॉन्सेप्ट तुम्हाला आधी माहिती असले पाहिजे. मी तुम्हाला डिटेल का देतो विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे. जरी तुम्ही एवढ्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला लगेच सांगू शकतो, याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी का ती, याच्यापैकी कोणता आन्सर आहे, पण ते करून सेम क्वेश्चन कधीच एमपीएससी रिपीट नाही करत. पण याच्यावरून अनालिसिस होईल का तुम्हाला काय थिअरी असली पाहिजे, याच्या संदर्भाने पुढे जे प्रश्न अतिसंभाव्य विचारू शकतात ते इथले इथं क्लिअर होतील. याचा आन्सर मिळेल, त्याचा अनालिसिस होईल, त्याच्या संदर्भाने थिअरी तुमच्या डोक्यात जाईल, आणि सोबतच तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्नाची तयारी होईल. म्हणजे या सेशनमधून भरपूर गोष्टी तुम्हाला मिळतात, म्हणून आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन करतो. पहिलं डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता ना व्यवस्थित लक्ष द्या. या डीएनए मध्ये ना विद्यार्थी मित्रांनो, या नायट्रोजनस बेसेस कोणते कोणते असतात ते लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, ती म्हणजे एटीजीसी. बघा डीएनए मध्ये एटीजीसी, डीएनए मध्ये जे नायट्रोजनस बेसेस असतात म्हणजे प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स, ते कोणते असतात, एटीजीसी. याच्यापैकी ए स्टँड्स फॉर ॲडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. आता डीएनए मध्ये ना यांची पेअरिंग कशी होते, ॲडेनिन इज ऑलवेज पेअर्ड विथ एटीजीसी. कसं लक्षात ठेवणार, एटी
GC. सिंपल आहे की नाही. आता DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, DNA मध्ये पेअरिंग कशी असते, ATGC, ॲडेनाइन इज पेअर्ड विथ थायमिन, ग्वानिन पेअर विथ सायटोसिन. क्लिअर आहे. आता RNAच्या बाबतीत आपण बघूया. याच्यामध्ये प्युरिन्स, पिरिमिडिन्स जे नायट्रोजिनस बेसेस आहेत ते कसे असतात, फक्त थायमिन नसतं त्याच्यामध्ये, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. दॅट्स इट. ATGC आणि याच्यामध्ये AUGC. कळलं तुम्हाला याच्यामध्ये काय असेल, AUGC, याच्यामध्ये असेल ATGC. आता बघा, हे झाल्यानंतर तुम्हाला एकच पॉइंट माहिती पाहिजे, तो म्हणजे हा रूल. कोणता रूल? तोच आपण इथे बघूया. कोणता रूल? चार गॅप्स रूल फॉर DNA. काय सांगतो हा रूल? अमाउंट ऑफ adenine इज इक्वल टू अमाउंट ऑफ थायमिन, अमाउंट ऑफ ग्वानिन इज इक्वल टू अमाउंट ऑफ सायटोसिन. त्याला असं सांगायचंय का DNA मध्ये चार गॅप्स रूल काय सांगतो की ॲडेनाइन मध्ये जेवढं अमाउंट असेल ॲडेनाइनचं तेवढंच थायमिनचं असेल, जेवढं ग्वानिनचं असेल तेवढं सायटोसिनचं असेल. दॅट्स इट. प्रश्न संपला, सगळी थेअरी संपली. एकदा रिवाइज करू. DNA स्टँड्स फॉर डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, RNA फुल फॉर्म काय आहे, रायबोन्यूक्लिक ऍसिड. DNA मध्ये नायट्रोजनस बेस असतात ATGC, ॲडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. ॲडेनाइन इज ऑलवेज पेअर्ड विथ थायमिन, ग्वानिन इज ऑलवेज पेअर्ड विथ सायटोसिन. RNA मध्ये जर पाहिलं तर फक्त थायमिन नसतं, युरॅसिल असतं. ॲडेनाइन इज पेअर्ड विथ युरॅसिल आणि ग्वानिन इज पेअर्ड विथ सायटोसिन. आता आपल्याला बघायचं चार गॅप्स रूल फॉर DNA. काय सांगतो, अमाउंट ऑफ DNA मध्ये अमाउंट ऑफ ॲडेनाइन इज ऑलवेज इक्वल टू थायमिन, अमाउंट ऑफ थायमिन, अमाउंट ऑफ ग्वानिन इज ऑलवेज इक्वल टू अमाउंट ऑफ सायटोसिन. दॅट्स इट. सगळी थेअरी संपली. मग आता याच्यावरती आपण लॉजिक वापरू बरं का. याच्या संदर्भाने आपण लॉजिक वापरू. काय वापरायचं बघा. DNA बद्दल बोलतोय की नाही आपण, चार गॅप्स रूल फॉर बेसिक व्हॅलन्स फॉर DNA. मला सांगा, DNA मध्ये युरॅसिल असतं का? A म्हणजे ॲडेनाइन, T म्हणजे थायमिन, U म्हणजे युरॅसिल आणि ग्वानिन. युरॅसिल असतं का? मग DNA मध्ये, हे RNA मध्ये, DNA मध्ये काय करतंय हे लगेच कट करून टाका. मला सांगा ह्याचा हिचा काय अर्थ आहे, ATGC मध्ये E आला का, D आला का, मग कशाला घेतलं हे, कट करा. यस. आता तुम्ही 2 मारा नाहीतर 3 मारा. आता एकदम सिंपल तुम्हाला केलं. बघा बरं, T प्लस C, थायमिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. आपण काय पाहिलंय, चार गॅप्स रूल काय सांगतो, ॲडेनाइन जेवढं अमाऊंट असतं तेवढंच थायमिनचं असतं. बघा, ॲडेनाइनचं जेवढं अमाऊंट असतं तेवढं थायमिनचं असतं. किंवा ॲडेनाइन आणि सायटोसिन यांचं जे अमाऊंट असेल ते कोणाचं असेल, ॲडेनाइन सोबत पेअर होणारा थायमिन आणि सायटोसिन सोबत पेअर होणारा ग्वानिन यांचं असेल. म्हणजे यहाँ पे आन्सर बनता है थर्ड वन. बस एवढ्या कॉन्सेप्ट वरती आन्सर मिळत होतं. एकदम सिंपल होता ना क्वेश्चन. थोडंसं लॉजिक आपल्याला प्रॉपर करावं लागणार आहे. बघा दुसरा प्रश्न, UV स्पेक्ट्रोस्कोपी इज नॉट युजफुल. इथं नॉट वर्ड जो आहे कीवर्ड आहे आपला, नाही तो विचारलाय हो ना. ते विचारलं काय ते आधी समजून घेणं गरजेचं आहे. नॉट युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ डॅश. चार ऑप्शन्स दिलेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या संदर्भाने तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये मी पूर्ण थेरी एक्सप्लेन करतो रिगार्डिंग टू स्पेक्ट्रोस्कोपी. हो ना, कारण दिस इज ए पार्ट ऑफ ए स्पेक्ट्रोस्कोपी. आता इथं UV स्पेक्ट्रोस्कोपीचं विचारलंय, मी ओव्हरऑल स्पेक्ट्रोस्कोपी सांगणार. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, IR स्पेक्ट्रोस्कोपी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये मग H1 NMR, C13 NMR, मास स्पेक्ट्रोमेट्री डिटेल तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये देतो. 5 मिनिटाचा हा टॉपिक नाही, भरपूर आहे, पण प्रश्न टॅकल करण्यासाठी जेवढं लागतं तेवढं देतो. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, ऍक्च्युली व्हेन मॉलिक्यूल इज एक्सपोज्ड टू सर्टन काइंड्स ऑफ ए रेडिएशन. जर एखादा मॉलिक्यूल आपण एक्सपोज केला सर्टन काइंड्स ऑफ रेडिएशन्सला. आता रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, त्याचे टाईप आपण 1-2 मिनिटांनी बघू. परत सांगू, स्पेक्ट्रोस्कोपीचा मिनिंग काय होतं, व्हेन मॉलिक्यूल इज एक्सपोज्ड टू सर्टन काइंड्स ऑफ ए रेडिएशन दॅट मॉलिक्यूल गिव्ह सम रिस्पॉन्सेस. त्याला जर उघडं केलं, एक्सपोज केलं रेडिएशन्समध्ये, सर्टन काइंड्स ऑफ रेडिएशनला, तर तो काय करेल, काहीतरी रिस्पॉन्स देईल. आणि दॅट रिस्पॉन्सेस इज रेकॉर्डेड इन द फॉर्म ऑफ स्पेक्ट्रम. ते जे काही रिस्पॉन्स तो मॉलिक्यूल देईल ते एका स्पेक्ट्रममध्ये काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. आणि स्टडी ऑफ दॅट स्पेक्ट्रम इज नथिंग बट द स्पेक्ट्रोस्कोपी. याला म्हणतो आपण स्पेक्ट्रोस्कोपी. डेफिनेशन कळली तुम्हाला. एक मॉलिक्यूल सॅम्पल घ्यावा लागतो, तो काय करावा लागतो, एक्सपोज करावा लागतो सर्टन काइंड्स ऑफ रेडिएशन्सला, आणि नंतर त्या एक्सपोज केल्यामुळे काहीतरी त्याच्यामध्ये होणार आहे एक्सायटेशन,
तर तो काय करेल, काहीतरी रिस्पॉन्स देईल. त्याने जो रिस्पॉन्स दिला तर तो रेकॉर्ड केला जातो स्पेक्ट्रमच्या फॉर्ममध्ये आणि त्याला अनालाइज केलं जातं त्या स्पेक्ट्रमला. त्याला आपण स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. दॅट्स इट. सगळं सार तुम्हाला इथं सांगितलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, काय मॉलिक्युल इज एक्सपोज्ड टू सर्टन काइंड्स ऑफ रेडिएशन्स. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात ते मी तुम्हाला सांगतो. पहिला असतो तो म्हणजे एक्स रे, हो की नाही. दुसरा कोणता असतो, आता ही ऑर्डर आपण पाठ करून ठेवा. दुसरा असतो तो म्हणजे युव्ही व्हिजिबल. दुसरा कोणता असतो, युव्ही व्हिजिबल. तिसरा कोणता असतो सांगा, आय-आर. त्याच्यानंतर कोण असतो, मायक्रोवेव्ह. यस. याच्यानंतर आणखी कोण असतं बघा, याच्यानंतर आणखी कोण असतं, जेवढं जेवढं गरजेचं आहे तुम्हाला इथं सगळं मी क्लिअर करणार आहे, काळजीच करू नका. पहिला असतो तो हे एक्सरे, युव्ही व्हिजिबल. त्याच्यानंतर कोण असतं, आय-आर. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आणि त्याच्यानंतर असतं रेडिओ वेव्ह. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी काय विचारू शकतात ते पण तुम्हाला मी इथं देऊन ठेवतो बरं का. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर लेफ्ट कडून राईट कडे गेलो, म्हणजे एक्सरे कडून इकडे जर गेलो तर काय होतं आणि इकडून इकडे आल्यावर काय होतं हे फार महत्वाचं आहे. एक्सरे मध्ये काय असतं एक लक्षात ठेवा, इथं एनर्जी जी असते ना, एनर्जी किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, वेवलेंथ. वेवलेंथ नाही, याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. बघा, एक्सरेची एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सी खूप हाय असते. लेफ्टला जसं जसं जाऊ तशी फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी काय होत जाते, लो होत जाते. आणि आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सीच्या संदर्भांमध्ये वेवलेंथ कशी असते, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. मग इकडे उलट होतं, वेवलेंथ जी असते लॅम्बडा म्हणजेच काय, वेवलेंथ. हे मी का देतो माहिती आहे का, मला गॅरंटी आहे आता हा प्रश्न येऊन गेला, आता याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. तर उलट असतं, जर एनर्जी वाढली ना, एनर्जी जर वाढली तर वेवलेंथ काय होत असते, कमी होत असते. आणि एनर्जी कमी झाली, फ्रिक्वेन्सी कमी झाली तर वेवलेंथ काय होत असते, वाढत असते. दॅट्स इट. हे एवढं फार महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो, वेवलेंथ वाढली तर याचा काय इफेक्ट होतो बघा. एक्सरेची एनर्जी खूप हाय आहे. एक्सरे जो आहे त्याची एनर्जी हाय आहे पण वेवलेंथ कमी आहे. उदाहरणार्थ समजा वेवलेंथ जास्त असती तर लोकांनी घरून डॉक्टरला फोन केला असता, हॅलो अमुक अमुक हॉस्पिटल, बरोबर आहे, तर सर डॉक्टर ते माझं एक्सरे काढा बरं, मी इथं उभा राहतोय, हो की नाही. वेवलेंथ जास्त आहे, त्यांनी बटन दाबलून इथं त्यांना तसं टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असती, कारण वेवलेंथ जास्त असती. पण आता असं होत नाही का, त्याची एनर्जी खूप हाय आहे पण वेवलेंथ फार कमी आहे, म्हणून त्या बॉडीला, त्या माणसाला तिथं जावं लागतं त्याच्या मशीन जवळ, एक्सरे जवळ, आणि मग एक्सरे निघतो. कळलं तुम्हाला, कारण वेवलेंथ फार कमी आहे. याच्या अपोजिट बघूया आपण, रेडिओ वेव्स. जे रेडिओ है ये आकाशवाणी केंद्र है, अब आप सुन रहे हैं. रेडिओमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरावर टावर आहेत का रेडिओचे, नाही. त्यांनी कसं केलं, रेडिओ वेव्स यूज करतात. ते एका ठिकाणी ते मोठं इन्स्ट्रुमेंट बसवतात, मोठं खांब बसवतील ते, बरोबर. आता त्या ठिकाणी त्या सॅटेलाइट थ्रू ते काय करणार आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जे रेडिओ स्टेशन उभारलंय त्या ठिकाणी बघितलं तर एनर्जी त्याची फार कमी आहे, पण वेवलेंथ पहा, वेवलेंथ खूप हाय, इकडं कमी होऊ राहिली. वेवलेंथ हाय असल्यामुळं प्रत्येकाला काय स्टेशन उभारायची गरज पडत नाही. एकाच ठिकाणावरून ते तिथून मेसेज तुम्हाला देतात, रेडिओमध्ये त्या रेडिओ वेव्स पाठवतात आणि तुम्हाला ते सिग्नल्स मिळतात. म्हणजे ह्या असा प्रकार आहे, याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतात. हे काय अशी विचारणार नाही तुम्हाला का तुम्ही इथं आहात आणि मग हे तुम्ही डॉक्टरकडे जायचं का, हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगितलं. ते काय विचारतील का, या वेव्सची फ्रिक्वेन्सी इतकी आहे तर मग वेवलेंथ किती असेल, किंवा याच्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये कोणाची वेवलेंथ जास्त, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त, असे प्रश्न इथं विचारू शकतात. याला प्रॉपर डोक्यामध्ये लक्षात ठेवा, याच्याशिवाय स्पेक्ट्रोस्कोपी तुम्हाला समजणारच नाही. आता आपण यूव्हीच्या बाबतीत बघणार आहे, हो की नाही. आता आपल्याला त्यांनी यूव्हीच्या बाबतीत विचारलंय. यूव्हीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला, बरोबर. मी तुम्हाला ना स्पेक्ट्रोस्कोपी वरून आता इन डिटेल मध्ये चाललो यूव्ही मध्ये. आता आपण यूव्हीच्या बाबतीत सगळं बघून घेऊया. यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी. आता जनरली काय होतं, यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी एकत्र आहे. का, कारण काय होतं, यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे आयडेंटिफाय करण्यासाठी, एखाद्याचा स्पेक्ट्रम पाहायचा तर त्याच्यासाठी आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करत असतो. याच्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात तर स्पेक्ट्रोफोटोमीटर. याच्यामध्ये काय केलं जातं, यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपीसाठी आपण जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पाहिले त्याच्यासाठी आपण यूव्ही रिजियन वापरतो. कोणता वापरतो, यूव्ही रिजियन. आणि व्हिजिबल जर असेल, इथं समजा व्हिजिबल पण आहे,
तर व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीसाठी आपण व्हिजिबल रिजन वापरतो. आता याचे वेगवेगळे रिजन्स पडतात. तुम्हाला कामाचं तेवढंच मी सांगतो. एवढं डिटेल काय आपल्याला इथं घ्यायची गरज नाही. ॲपवर तुमचं काळजी करू नका. याच्यात 7-8 सेशन्स होतात स्पेक्ट्रोस्कोपीचे. यूव्ही रिजन कोणता कोणता असतो तर हे पाठ करा. त्याची वेव्हलेंथ विचारतात. व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ यूव्ही रिजन? तर ती किती असते नॅनोमीटरमध्ये? 100 to 400 नॅनोमीटर NM. आणि याची व्हिजिबलची त्याच्या पुढं असते 400 ते 800 नॅनोमीटर. इथं प्रश्न विचारू शकतात. आणखी काय विचारू शकतात यूव्हीच्या बाबतीत? तुम्हाला मी इथंच एक्सप्लेन करतो. हो की नाही? एका ठिकाणी भरपूर एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो, कारण भरपूर क्वेश्चन्स तुमच्या एकाच प्रश्नामध्ये कव्हर होईल. मी तुम्हाला ना इथं 2 सेकंदात सांगू शकलो असतो की याचं उत्तर काय आहे, आणि तुम्हाला ते पटलं असतं, तुम्ही लगेच आन्सर पण येस समजलं म्हटले असते. पण मला ते नाही करायचंय. मला PYQ वरून त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचंय. त्याच्या संदर्भात थिअरी द्यायची आहे, आणि सोबतच आणखी काय अति संभाव्य प्रश्न आहे ते पण इथंच क्लिअर करायचे आहेत. म्हणून आपण तुम्हाला थिअरी पण एक्सप्लेन करून देतो. आता हा जो यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे, ज्याच्यासाठी आपण यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरतो, तो वर्क कशावर करतो? एका लॉवर करतो, दॅट इज बियर लॅम्बर्ट्स लॉ. हे दोघं होते, ह्या दोघांनी एक लॉ डेव्हलप केलेला आहे, आणि त्याच्यावरती हे सगळं चालू असतं. यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी काय सांगतो बरं हा लॉ? हा लॉ असं सांगतो, काय सांगतो माहिती आहे तुम्हाला? ऍब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाथ लेंथ अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅम्पल. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BC. जो ऍब्सॉर्बन्स असणार आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, या स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये एक क्युव्हेट असणार, त्याला काहीतरी जाडी असेल पाथ लेंथ, ती घ्यावी लागेल B ने. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते C ने घ्यावं लागेल, आणि त्याच्यात ठेवल्यानंतर तो काय होईल, त्याला थोड्या त्याच्यामध्ये जो सॅम्पल टाकणार ना त्या क्युव्हेटमध्ये, अशी काचेची एक बॉक्स असतो, थोडक्यात एक नळी असते, त्याला क्युव्हेट म्हणतात. त्याच्यामध्ये जो सॅम्पल तुम्ही घेणार तो एक्सपोज टू सर्टन काइंड्स ऑफ रेडिएशन. कोणत्या? 100 ते 400 नॅनोमीटरला UV साठी. बरोबर. त्याला एक्सपोज केल्यानंतर इट गिव्ह सम रिस्पॉन्सेस. तो रिस्पॉन्स काय देईल? तो रिस्पॉन्सेस म्हणजे ऍब्सॉर्बन्स. म्हणजेच लॅम्बर्ट बियर्स लॉ फॉलो करतं यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, आणि हा लॉ काय सांगतो? ए इज ऍब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाथ लेंथ अँड कॉन्सन्ट्रेशन. याचा मिनिंग काय होतं माहिती का? याचाच अर्थ असा होतो, ऍब्सॉर्बन्स, आता मला डायरेक्टली प्रोपोर्शनल जर काढायचं असेल तर ऍब्सॉर्बन्स ए इज इक्वल टू इप्सिलॉन BC. इप्सिलॉन म्हणजे मोलार ऍब्सॉर्प्टिव्हिटी. डिटेल का आत्ता गरजेचं नाही, पण ते काढायला विचारू शकतात. सध्या मात्र एवढं लक्षात ठेवा, बियर लॅम्बर्ट्स लॉ काय आहे? ए इज हे विचारू शकतात. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BC. ऍब्सॉर्बन्स, पाथ लेंथ, कॉन्सन्ट्रेशन, इप्सिलॉन. कळलं तुम्हाला? आता तुम्हाला लॅम्बर्ट बियर्स लॉ कळला. आता ना आपण आणखी इन डिटेल मध्ये यूव्ही मध्ये चाललो. 30 सेकंदामध्ये यूव्ही इथं सगळं संपून जाईल. आता बघा, जेव्हा आता आपण पाहिलं यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी इकडे होतं की नाही, म्हणजे त्याची एनर्जी खूप हाय होती, आणि रेडिओ वेव्हची एनर्जी फार कमी होती. जास्त एनर्जी दिली तर एखादा व्यक्ती उभा आहे आणि त्याला जर जोरात मारलं तर त्याचा कान फुटेल, सोबत जर जोरात मारलं तर मेंदूपर्यंत इफेक्ट होईल. पण जर समजा एनर्जी कमी आहे, नॉर्मल मारलं तर गालालाच थोडं लागेल, कानाला काही होणार नाही. मला काय सांगू का? जेवढी एनर्जी जास्त वापरणार ना, तर त्याच्यावर ते एक्सपोज मॉलिक्यूल जास्त होतो. म्हणजे काय? यूव्ही व्हिजिबल जो आहे, जो रिजन आपण वापरतो, त्याची एनर्जी खूप हाय आहे. तर याच्यामध्ये यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं का, जो मॉलिक्यूल तुम्ही एक्सपोज करता त्याचं इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं. काय होतं? एक्सायटेशन होतं. मी एक्झाम्पल कसं दिलं, समजा एखादा व्यक्ती उभा आहे, तुम्हाला राग आला, तुम्ही जर त्याला हाय एनर्जी, कारण यूव्ही व्हिजिबलची एनर्जी काय हाय इकडे होतं, आणि रेडिओ वेव्हची कमी कमी होत होती, त्याची एनर्जी खूप हाय, म्हणजे जर त्याला जोरात मारलं तर काय होईल? त्याच्या गालाला लागेल, त्याचा इफेक्ट काय होईल? कानावर होईल, कानाला लागेल. खूपच जोरात मारलं मेंदूपर्यंत जाईल, डोक्यात आत घुसेल. पण जर समजा रेडिओ वेव्ह एनर्जी कमी आहे, नॉर्मल असं मारलं तर गालाला तेवढ्या जागेत लागेल, कानाला बाकीला कुठंच काही होणार नाही. म्हणजेच याची एनर्जी हाय असल्यामुळं त्या मॉलिक्यूलला जर एक्सपोज केलं, त्याचं इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होईल. इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन काय ते पुढे मी तुम्हाला सांगतो. सोबतच काय होईल? त्याच्या सोबतच व्हायब्रेशनल एक्सायटेशन होईल. मी शॉर्टकट लिहितो. आणि सोबत रोटेशनल एक्सायटेशन होईल. हे विचारू शकतो. हो की नाही? म्हणजेच हाय एनर्जी म्हणजे नॉर्मली काय व्हायला एकदम लो असती तर रोटेशनल व्हायला पाहिजे ते. थोडी एनर्जी वाढली असती, थोडं इकडं आलं असतं व्हायब्रेशनल. फक्त मॉलिक्यूल व्हायब्रेट झाला असता, रोटेट झाला असता.
पण UV फार एनर्जीला आहे म्हणून मग रोटेशन पण होतंय, त्या मॉलिक्युलचं व्हायब्रेशन होतंय, बॉन्डचं रिजिड नसतात बॉन्ड, असे व्हायब्रेट होतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटला. म्हणजे सगळं होतं इथं. एवढेच एक्सायटेशन होत असतात मॉलिक्युलच्या बाबतीत, सगळे UV व्हिजिबलमध्ये होतात. आता इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये जिथं आपलं आन्सर दडलंय ते आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण एखादा मॉलिक्यूल जर घेतला आपण, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे काय म्हणू शकतो बॉन्ड तयार होतात किंवा इलेक्ट्रॉन्स असतात. एक असतो सिग्मा, दुसरा असतो पाय आणि तिसरा असतो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन असतात की नाही, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन, जे सिग्मा बॉन्ड तयार करतात, पाय बॉन्ड तयार करतात आणि अनशेड नॉन बॉन्डिंग त्याला आपण म्हणतो. तर बघा मॉलिक्यूलमध्ये जेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होईल, समजा अल्केन्स बघा, अल्केन्स आर, सांगू शकता याची डेफिनेशन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. नेहमी सिंगल बॉन्ड दिसले तर त्याच्यामध्ये काय असतं, सिग्मा बॉन्ड असतो फक्त, बरोबर आहे. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होईल, सिग्मा बॉन्ड होईल, ऍक्सियल ओव्हरलॅप होईल. पण अल्कीन असेल, अल्काइन असेल, जिथे सिंगल बॉन्ड आहे तिथं सिग्मा बॉन्ड असेल, जिथे डबल बॉन्ड असेल तर आधी सिग्मा बॉन्ड तयार होईल आणि जो दुसरा असेल तो पाय बॉन्ड असेल. जिथे ट्रिपल बॉन्ड असेल मध्ये सिग्मा होईल, इकडे पाय होईल, इकडे पाय होईल. कळलं? तर 3 प्रकारचे इलेक्ट्रॉन कळले, ते कसे कसे असतात ते पण कळले. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन कसं होतं, इथं एक प्रश्न विचारू शकतात. एक ऑर्डर आपल्याला पाठ करायची बरं का, सिग्मा टू सिग्मा स्टार म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल टू अँटी बॉन्डिंग, एवढं डिटेल शिकवतोय. एक्सायटेशन कसं होतं, ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये, पण याच्यासाठी खूप एनर्जी द्यावी लागेल तेव्हा ते एक्सायटेशन होईल. सिग्मामधून सिग्मामध्ये. दुसरं काय असतं, नॉन बॉन्डिंग मधून सिग्मा स्टार म्हणजेच काय होईल, ग्राउंड स्टेटमधून ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेट. याच्या पुढे काय होईल हे मी डिलीट करतो आता. याच्या पुढे काय होईल, पाय वरून म्हणजे डबल बॉन्ड असला पाहिजे. आता पाय कधी होईल, जर मॉलिक्युलमध्ये डबल बॉन्ड असेल तरच पाय टू पाय स्टार होईल. आलं ध्यानामध्ये? जर समजा मॉलिक्युलमध्ये फक्त अल्केन आहे, सगळे सिग्मा बॉन्ड आहे, तर त्याच्यात पाय इलेक्ट्रॉनच नाही, पाय बॉन्डच नाही, तर हे ट्रान्झिशन होऊच शकत नाही. आणि याच्या सगळ्यात शेवटी असतं N2 पाय स्टार, हे विचारू शकतात. आता तुम्हाला सांगतो, तर ऍक्च्युली UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरणार, याच्यामध्ये हे ट्रान्झिशन पटकन होईल, त्याच्यानंतर हे होईल. पण इथून पुढे जाण्यासाठी बघा ना, एनर्जी खूप लागणार आहे. म्हणजे जवळजवळ हे डिटेक्ट होणं फारच अवघड आहे. UV व्हिजिबलमध्ये हे डिटेक्ट होणं फार सोपं आहे. म्हणजेच काय, पाय टू पाय स्टार केव्हा होईल केव्हा होईल, जेव्हा त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड सोबत एक तरी पाय बॉन्ड असला पाहिजे, म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे, किंवा कार्बोनिल असं C डबल बॉन्ड O असलं पाहिजे, म्हणजे हा सिग्मा हा पाय. कळलं तुम्हाला? याच्यावरती आपला आन्सर आहे. बघा मी तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपीवरून डायरेक्ट कुठपर्यंत आणलंय, आता डायरेक्ट तुमच्या आन्सर पर्यंत आणलंय. बघूया बरं आता सुटतंय का. UV स्पेक्ट्रोस्कोपी इज नॉट युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन. कशासाठी नाही, तुम्हाला ट्रान्झिशन सांगितले, सिग्मा टू सिग्मा स्टार नाही होऊ शकत UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, बरोबर आहे. कंपाऊंड विथ डबल बॉन्ड्स, यस, डबल बॉन्ड असेल तर या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी इथं सिग्मा बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, म्हणजे हे जे डबल बॉन्ड कंपाऊंड असेल, अल्किन असेल, बरोबर, तर हे इट कॅन शो पाय टू पाय स्टार. म्हणजे कंपाऊंड विथ डबल बॉन्ड हे पाय टू पाय स्टार, आणि ते कुठं होतं, एकदम सगळ्यात शेवटीला होतं, 3 नंबरला, म्हणजे एनर्जी कमी लागत होती, म्हणजे हे पॉसिबल आहे UV मध्ये. मग इथं त्यांनी जे पॉसिबल नाही ते सांगितलं म्हणून हे आन्सर नाही. कंपाऊंड विथ कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड, कॉन्जुगेटेड डबल बॉन्डच पण कॉन्जुगेटेड म्हणजे कसा, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एक सिंगल बॉन्ड, परत कार्बन कार्बन डबल बॉन्ड, परत एक सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर याच्यामध्ये सुद्धा काय, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड आहेत, हो ना. म्हणजेच काय, इट अल्सो, म्हणजेच काय, UV स्पेक्ट्रोस्कोपी हे पण इथं पाय बॉन्ड असल्यामुळे पाय टू पाय स्टार होऊ शकतं, जे इथं पॉसिबल आहे. पण त्यांनी विचारलं UV स्पेक्ट्रोस्कोपी इज नॉट युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन, तर इथं ट्रान्झिशन इथं दाखवू शकतं, पण कोण नाही दाखवू शकत. अरोमॅटिक कंपाऊंड बघा असं घेतलं, अरोमॅटिक एखादं घेतलं, बेंझिन थोडक्यात, फिनॉल पण नाही, तर याच्यामध्ये बघा बरं, इथं पाय बॉन्ड आहेत, म्हणजे हे पाय टू पाय स्टार दाखवू शकतात. म्हणजे UV मध्ये पाय टू पाय स्टार डिटेक्ट होतोय, पण त्यांनी काय विचारले, नॉट युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन, म्हणजे हा पण डिटेक्ट होईल. पॉलीचा काही संबंधच घेतला नाही, मी फक्त अरोमॅटिक वर बोललो. आता अल्केन्स जर म्हटलं एखादं, तर मी सरळ सरळ मी सिंपल घेतो एखादं मॉलिक्यूल. बघा मी एक सिंपल मॉलिक्यूल घेतो, कार्बन डबल बॉन्ड नाही, सिंगल घ्यायचंय,
हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, मी काय घेतला रे हा इथेन घेतला, इथेन अल्केने. याच्यामध्ये कुठंच पाय बॉन्ड नाही, म्हणजे पाय टू पाय स्टार एन टू पाय स्टार होऊच शकत नाही. याच्यामध्ये होईल पॉसिबिलिटी सिग्मा टू सिग्मा स्टार, आणि सिग्मा टू सिग्मा स्टार एक नंबरला होता, कारण इथं पाय बॉन्ड नाही म्हणजे पायचा सगळा संबंध मिटला. आता याच्यामध्ये होईल सिग्मा टू सिग्मा स्टार, आणि तो एक नंबरला होता, आणि एवढी एनर्जी काय पॉसिबल नाही जे UV मध्ये डिटेक्ट होणार नाही. म्हणून याचं करेक्ट आन्सर त्यांनी पण दिलाय, आणि बरोबर पण आहे, अल्केन्स. करेक्ट. तुम्हाला सगळी स्पेक्ट्रोस्कोपी संपलं. याच्यामधले बरेचसे प्रश्न ऑटोमॅटिक इथं संपणार आहे. पुढे बघा किती पटपट आन्सर तुम्ही देऊ शकाल. The position of absorption band in IR spectrum due to hydroxyl group lies between. आता ना UV वरून ते IR ला गेलेत. बघू ना मग आपण UV वरून आपण IR ला जाऊ. याच्या संदर्भाची सगळी थेअरी तुम्हाला एक्सप्लेन करतो. IR म्हणजेच काय, इन्फ्रारेड. IR म्हणजे काय, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. बरोबर आहे. आता IR तुम्हाला आठवत असेल, मी घेतलं होतं ना मायक्रोवेव्ह, IR, UV विजिबल, रेडिओ, एक्स रे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये जो IR रिजन आहे तो इथं या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये यूज करतात. काय माहिती देते बरं हे, ही स्पेक्ट्रोस्कोपी काय माहिती देते? इट गिव्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू फंक्शनल ग्रुप्स, फंक्शनल ग्रुप्स विच इज प्रेझेंट इन दी कंपाऊंड. समजा तुम्ही जो मॉलिक्यूल एक्सपोज केला आयर रिजन मध्ये, त्या स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये त्याच्यात एक्सपोज केल्यानंतर तो जो स्पेक्ट्रम देईल त्याच्यामध्ये जे पीक येतील ते फंक्शनल ग्रुपचे येतील. आता फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहिती असले पाहिजे. OH जे फंक्शनल ग्रुप, कार्बोनिल जे फंक्शनल ग्रुप, अल्डेहाइडिक फंक्शनल ग्रुप, किटोनिक फंक्शनल ग्रुप, इथर, इस्टर यांचे फंक्शनल ग्रुप आपल्याला माहिती असले पाहिजे. सध्या जे गरजेचं आहे ते तुम्हाला मी इथे सांगतो. आणि काय होतं या ठिकाणी IR मध्ये बघा, IR कुठे होता, कमी एनर्जीला होता, म्हणजे त्या ठिकाणी रोटेशन होतं मॉलिक्यूलचं आणि व्हायब्रेशन होत असतं मॉलिक्यूलचं. याच्यात एक्सायटेशन, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होत नाही. UV मध्ये तिन्ही होत होते. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कट होतं, याच्यामध्ये रोटेशन आणि व्हायब्रेशन होतं. आता IR मध्ये काय होतं, जे व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे काय होतं, बॉन्ड स्ट्रेच होत असतात, स्ट्रेचिंग आणि बेंड होत असतात. आता स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला महत्वाची जी इथं विचारली. परत एकदा सांगू, IR जर पाहिला तर इट युजफुल फॉर, इट गिव्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप तुमच्या कंपाऊंड मध्ये जो मॉलिक्यूल तुम्ही एक्सपोज केला त्याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे त्याचा पीक इथं IR मध्ये भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जे रोटेशन प्लस व्हायब्रेशन होतं, तो व्हायब्रेशनमुळे स्ट्रेचिंग होत असते बॉन्डची. ती स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी पाहून आपण कोणता फंक्शनल ग्रुप आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. आता जे महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप आहे त्यांची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला देतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 3200 ते 3600 असा एक ब्रॉड बँड जर तुम्हाला येत असेल 3200 ते 3600 सेंटीमीटर इनव्हर्सला, तर तो काय असू शकतो, म्हणजे 100% तो असणार आहे OH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये जो OH बॉन्ड आहे त्याची फ्रिक्वेन्सी 3200 ते 3600 असा ब्रॉड बँड तुम्हाला स्पेक्ट्रम मध्ये दिसतो. आणि याच्यावरून आपण काय सांगू शकतो का OH फंक्शनल ग्रुप आहे. मग जर OH फंक्शनल ग्रुप असेल तर तो कोणाचा असू शकतो, एक तर तो अल्कोहोलचा असू शकतो किंवा तो फिनॉलचा असू शकतो. कसं, अल्कोहोल माहिती आहे तुम्हाला, CH3 CH2OH. म्हणजे जर तुम्ही इथेनॉल अल्कोहोल जर त्या मॉलिक्यूल ठेवला तिथे, तर त्या ठिकाणी IR जर रिजन यूज केला तर तुम्हाला एक पीक येईल 3200 ते 3600च्या दरम्यान असा, आणि तो OH फंक्शनल ग्रुप आहे असं इंडिकेट करेल. मग जर इथं पीक आला तर तुम्ही म्हणणार हा OH आहे, मग तुम्हाला कळेल एक तर हा अल्कोहोल आहे किंवा फिनॉल आहे. पण एवढ्या एका गोष्टीवरून पूर्ण मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कळत नाही. NMRचा आपल्याला उपयोग करावा लागतो. जर तुम्ही फिनॉल जरी घेतला असता, फिनॉल, तरी या ठिकाणी OH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी 3200 ते 3600च्या दरम्यान आली असती. आणखी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत, तो म्हणजे 1730 ते 1740 सेंटीमीटर इनव्हर्स याच्या दरम्यान अल्डेहाइडिक जो ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या कार्बोनिल स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी येते. म्हणजे जर समजा तुमचा मॉलिक्यूल जो तुम्ही एक्सपोज केला त्याच्यामध्ये अल्डेहाइडिक फंक्शनल ग्रुप असेल, तर हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे याची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळेल 1730 ते 1740. आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला इथं सांगून ठेवतो, जर तुमची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाली, 1705 ते 1730 सेंटीमीटर इनव्हर्स, बघा याच्यापेक्षा कमी झाली, तर या ठिकाणी किटोनिक फंक्शनल ग्रुप असतो. कोणता, किटोनिक, C डबल बॉन्ड O चा स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी याच्या दरम्यान येईल. समजा 1715 आली
तर तुम्ही म्हणणार किटोनिक. तुम्ही म्हणणार मग 1715 आली तर अल्डेहाइडिक, याच्यात काय चेंज झाला, काय होतं, डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी होतंय. आर ग्रुप जो येतो इलेक्ट्रॉन याला प्रोव्हाइड करतो, हा काय देत नाही, त्याच्यामुळे हा पाय बॉन्ड थोडा ब्रेक व्हायचे चान्सेस वाढतात. पण याच्या तुलनेत हा पण देतो इलेक्ट्रॉन, हा पण इलेक्ट्रॉन देतो, हा जास्त ब्रेक होतो. पाय बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे डबल बॉन्ड कॅरेक्टर ब्रेक होतं, त्यामुळे कमी एनर्जीला 1705 ते 1730लाच याचा पीक येतो. तसं याचा पुढे जातो. आता एकदम सिंपल, 3200 ते 3600 आय मध्ये ओएस स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आहे, तो अल्कोहोल किंवा फिनॉल इंडिकेट करतो. 1730 ते 1740 कार्बोनिल स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आहे अल्डेहाइडिकची, अल्डेहाइड फंक्शनल ग्रुपची. आणि किटोनिक जो आहे तो 1705 ते 1730 आहे. इथं जवळजवळ सगळं स्पेक्ट्रोस्कोपी संपतं, फक्त राहतं ते म्हणजे एमएस आणि एनएमआर. तो पण पुढे आपल्याला क्वेश्चन आलेला आहे, तो तिथं बघूया. मग द पोझिशन ऑफ ऍब्सॉर्प्शन बँड इन आयआर स्पेक्ट्रम ड्यू टू हायड्रॉक्सिल ग्रुप सांगू शकता. ऑलरेडी आता इथं एक्सप्लेन केला मी प्रॉपरली, हो ना. तर काय आहे, 3200 ते 3600 सेंटीमीटर इनवर्स. याच्यामध्ये OH नाही, याच्यामध्ये पण OH येत नाही, आणि 300 ते 600 एकदम म्हणजे ते बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये जाईल. म्हणजेच काय, ए आन्सर इथं काय होतं, ए आन्सर 3200 ते 3600. कारण काय, हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रॉक्सिल म्हणजेच काय, OH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी त्यांनी विचारली होती. पुढे बघूया. हा तर प्रश्न एकदमच सिंपल विचारलाय. काय, विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव इस्ट्रोजेनिक ऍक्टिव्हिटी. आता ना विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे स्टेरॉइड्स आहे, इस्ट्रोजन्स असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे इस्ट्रोजन्स आर कॅरेक्टराइज्ड बाय, एक कसं कॅरेक्टराइज करू शकतो आपण, तर सगळ्यात सोपं आहे. इस्ट्रोजन जर असेल, त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही गुगलला पाहिलं तर त्याच्यामध्ये इट इज कॅरेक्टराइज्ड बाय फिनॉलिक ग्रुप. फिनॉल म्हणजे कसं असतो, बेंझिनला OH ग्रुप असणं, याला म्हणतो आपण फिनॉल. तर इस्ट्रोजन इज कॅरेक्टराइज्ड बाय फिनॉलिक ग्रुप. मग याचा अर्थ जिथे जिथे फिनॉल दिसेल तर तेवढाच आपण कन्सिडर करणार. याच्यामध्ये आता कॅरेक्टराइज करायचं असेल तर फिनॉल नाहीच आहे, याला फिनॉल म्हणतात. बेंझिन 3 बॉन्ड आणि OH ग्रुप. इथं OHच नाही, इथं OH आहे पण 5ची रिंग आहे, 6ची पाहिजे, हे असू शकत नाही. याच्यामध्ये बघा बेंझिन रिंगच नाहीये, नाही OH ग्रुप पण नाही. याच्यामध्ये OH आहे पण इथं बेंझिन रिंग पाहिजे होती, मग आपण याला कन्सिडर केलं असतं, हे पण नाही. इतका सिंपल प्रश्न त्यांनी विचारला होता. बस काय माहिती पाहिजे होतं तुम्हाला, इस्ट्रोजन जे आहे त्याचं कॅरेक्टरायझेशन कसं करतात. तर इस्ट्रोजन असेल तर तुम्ही स्ट्रक्चर जस्ट गुगलला बघा, त्याच्यामध्ये इट इज कॅरेक्टराइज बाय द फिनॉलिक ग्रुप. फक्त असं ग्रुप एवढा बघायचा होता, दॅट्स इट. आन्सर आपल्याला मिळालंय. आणखी असा एक प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेरॉइड्स इज प्रोजेस्टोजेनिक. आता प्रोजेस्टेरॉन जर तुम्ही पाहिलं, हे जे स्टेरॉइड पाहिलं प्रोजेस्टेरॉन, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय, तर कसं कॅरेक्टराइज केलं जातं, तुम्हाला एक ऍसिटाइल ग्रुप असला याच्यामध्ये, जर तुम्ही गुगलला प्रोजेस्टेरॉन टाकलं आणि त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, बरोबर, तर त्याच्यामध्ये ऍसिटाइल ग्रुप असणं गरजेचं आहे. ऍसिटाइल म्हणजे CH3CO ग्रुप, बरोबर आहे. इट इज कॅरेक्टराइज बाय CH3CO ऍसिटाइल ग्रुप. आणि कीटोन असणं गरजेचं आहे, C डबल बॉन्ड O. कोणता ग्रुप, कीटोनिक ग्रुप. हे दोघं जर असतील तर ते प्रोजेस्टेरॉन स्टेरॉइड असण्याचे चान्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन करण्यासाठी ते आणखी डिटेल विचारू शकतात, पण इथं डिटेल तुम्हाला अपेक्षित नाहीये. कारण का, त्यांना माहिती आहे की जे स्टुडंट्स आहेत त्यांना बाकीचं, जसं तुम्हाला मी मागे एक्झाम्पल दिलं, शेळी कशी करते, एकच चारा खात नाही ती, या झाडाचा शेंडा खाईल, त्याचा खाईल, त्याचा खाईल, त्याचा खाईल. आणि मग पूर्वीच्या काळाचे लोक म्हणायचं का, अरे शेळीचं दूध एकदम छान असतं, म्हणजे आरोग्यदायक असतं. तसं MPSCला जो कॅन्डिडेट पाहिजे ना, तो असाच पाहिजे की फार्मसीचं जरी असेल तर त्याला फार्मसीचं थोडंच नॉलेज दिलंय, बाकीचं केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, GK, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. आता तुम्हाला कळले प्रोजेस्टेरॉन ऍसिटाइल ग्रुप होणं जरुरी आहे आणि कीटोन असणं गरजेचं आहे. इथं कीटोन आहे पण ऍसिटाइल ग्रुप नाहीये, हे नाही येणार. इथं तर OH दिलाय, इथं काय, इथं तर डायरेक्ट इस्ट्रोजेनिक दिलंय, हे पण नाहीये. आणि इथं तर काय डबल S दिलेला आहे, थायल्स म्हणतात ना त्याला, ते पण नाहीये. तर आन्सर हे आहे. कळलं तुम्हाला, सेकंड इज द करेक्ट वन. का, कारण प्रोजेस्टेरॉन ऍसिटाइल ग्रुप होणं जरुरी आहे, कॅरेक्टराइज्ड आहे. त्याचं कॅरेक्टरायझेशन असं होतं, आयडेंटिफिकेशन. आणि कीटोनिक. पुढचा बघूया. द मॉलिक्युलर वेट ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड कॅन बी डिटरमाइंड बाय स्पेक्ट्रोमेट्री. सांगू शकाल, एकदम सरळ सिंपल आहे. जर आतापर्यंत लॉजिक तुम्ही वापरलं तर लगेच तुम्ही इझिली फाइंड आउट करणार आहे. कसं सांगतो, जस्ट बघा, मी तुम्हाला काय सांगितलं,
प्रश्न काय विचारला बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड कॅन बी डिटरमाइन. काय डिटरमाइन करायचं? मॉलिक्युलर वेट. बरोबर आहे. मला सांगा आयआर काय इन्फॉर्मेशन देतोय? मॉलिक्युलर वेटची देतो का? नाही, तो फंक्शनल ग्रुपची देतोय. ऑलरेडी सांगितलंय. याला कट मारा. युव्ही तुम्हाला काय सांगितलं तर क्रोमोफोर ऑक्झोक्रोम्स म्हणजे युव्ही मध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय, डबल बॉन्ड कॅरेक्टर जे आहे, डबल बॉन्ड जे असतात तर त्याचे सिग्नल्स थोडक्यात तिथं आपल्याला मिळतात. बरोबर आहे. कॉन्जुगेटेड आहे का नॉन कॉन्जुगेटेड आहे, डबल बॉन्डचे रिलेटेड. कारण त्याच्यामध्ये पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन चेक करतो. मॉलिक्युलर वेटचा काही रोल नव्हता. आतापर्यंत मी मॉलिक्युलर वेट बद्दल बोललोच नाही. आता नवीन तुम्हाला गोष्ट कळणार आहे. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. आता न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी दोन भागामध्ये विभागलेली आहे. एक आहे प्रोटॉन H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी आणि दुसरे आहे C13 NMR स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये कार्बन न्यूक्लियस यूज केला जातो, याच्यामध्ये प्रोटॉन न्यूक्लियस यूज केला जातो. आणि NMRचा काय उपयोग होतो? ज्याच्यासाठी रेडिओ वेव्हज, सगळ्यात एनर्जी कमी असलेला, जास्त वेव्हलेंथ असलेला रेडिओ वेव्हज यूज होतात. याच्यामध्ये काय होतं, ऍक्च्युली जे कन्स्ट्रक्शन आहे, मॉलिक्यूल जो एक्सपोज केला त्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी आहे, कार्बनचे शेजारी कोण आहे, हायड्रोजन. समजा आपण H1 NMR जर यूज केला तर याच्यामध्ये जे फक्त प्रोटॉन न्यूक्लियस ऑब्झर्व केलं जातं, त्याला त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये ठेवलं जातं मॅग्नेटिक फील्डमध्ये प्रोटॉनच्या न्यूक्लियसला. आणि याच्यामध्ये काय होतं की जे जे प्रोटॉन आहे ना त्या मॉलिक्यूलमध्ये त्याचे पीक मिळतात, स्पेक्ट्रम मिळतो. आणि त्याच्यामध्ये ते काय करतं, कोण कोणाच्या शेजारी आहे, थोडक्यात CH3 असेल CH2 असेल तर ते एक्सप्लेन करतं CH2 च्या शेजारी एवढे प्रोटॉन असलेला ग्रुप आहे याच्या शेजारी, पण तो मॉलिक्युलर वेट एक्सप्लेन करत नाही. म्हणून इथं शॉर्ट मध्ये सांगितलं आहे मी, जेव्हा गरज पडेल तेव्हा डिटेल सांगेल. या PYQ आपल्याला एवढी गरज नाही, एकदम सिंपल PYQ होता. ऑटोमॅटिक आन्सर मिळालं MS. पण तुम्ही म्हणणार सर आम्हाला कळलंच नाही MS, त्याच्या संदर्भात माहिती देतो. MS का मतलब होता है मास स्पेक्ट्रोमेट्री. काय म्हणतात त्याला? मास स्पेक्ट्रोमेट्री. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणत नाही, कारण तो फक्त मॉलिक्युलर वेटची माहिती देतो, फ्रॅगमेंट्स देतो. कशामध्ये? याच्यामध्ये काय केलं जातं, मॉलिक्यूल इज एक्सपोज टू हाय इलेक्ट्रॉन होल्ट. देर इज बंबार्डमेंट ऑफ हाय इलेक्ट्रॉन होल्ट. जवळजवळ 70 इलेक्ट्रॉन होल्टचा बंबार्डिंग होते त्याच्यावरती. एवढा फिगर लक्षात ठेवा, फक्त एवढं डिटेल का आपल्याला करायचं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, फ्रॅगमेंट्स जनरेट होतात, फ्रॅगमेंट्स ऑफ मॉलिक्यूल. आणि ते डिटेक्ट होतात या मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये इन द फॉर्म ऑफ M/E रेशियो, ज्याला आपण मास टू चार्ज रेशियो म्हणतो. यस, म्हणजेच काय, मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये काय होतं, मॉलिक्यूलचं फ्रॅगमेंट जनरेट होतात आणि M/E रेशियो म्हणजे मास टू चार्ज रेशियो हा जनरेट होतो. आणि त्याच्यावरून आपण काय आयडेंटिफाय करतो की जो फ्रॅगमेंट आलेला आहे त्याचा M/E रेशियो तो काय करतो, एक्सप्लेन म्हणजे तो थोडक्यात सांगतो. जर समजा उदाहरणार्थ 12, 13, 14 समजा 15 आला, 15 जर आलेलं असेल तर आपण काय करतो, त्यांचं वेट कॅल्क्युलेट करतो. कार्बनचं 12 असतं, हायड्रोजनचं 1 असतं, 3, 12 आणि 3 15. म्हणजे या ठिकाणी CH3 ग्रुप आहे असं आपल्याला कळतं. म्हणजेच या ठिकाणी जो रेशिओ जनरेट होतो त्याच्यावरून आपल्याला मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करता येतं, कारण तो मॉलिक्युलर वेटच एक्सप्लेन करतो थोडक्यात. जो रेशिओ येणार आहे, समजा 15 आला तर आपल्याला कळतं मॉलिक्युलर वेट जर 15 असेल तर मग आपण कार्बनचा ॲटॉमिक वेट 12, हायड्रोजनचं 1 1 1 3, 12 आणि 3 15, तर आपण इझिली समजू शकतो का हे मॉलिक्युलर वेट आहे, म्हणजे तिथं CH3 ग्रुप आहे. मग हे कोण सांगतंय मॉलिक्युलर वेटच्या रिगार्डिंग? मास स्पेक्ट्रोमेट्री. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट वन. पुढचा बघा. आता सिंपल आहे, आता सगळ्यांना यायला पाहिजे. ऑलरेडी झालं UV रेडिएशन लाईज इन द रेंज ऑफ 400 ते 650 सांगितलं होतं मी, 900, 1200, 1400 सांगितलं होतं. एवढं मोठं नाही, तुम्हाला मी 100 to 400 सांगितलं होतं, यांनी 200 ते 400 दिलं. दॅट इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे, याच्यात आता काही एक्सप्लेन करायला राहिलंच नाही. द क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बाय UV स्पेक्ट्रोफोटोमेट्री इज बेस्ड ऑन. सांगा, UV फिक्स लॉ, गॉस लॉ, चार्ल्स लॉ का बियर लॅम्बर्ट्स लॉ? ऑलरेडी सांगितलं A इज इक्वल टू एप्सिलॉन BC. बघा किती पटपट आन्सर झाले. थोडंसं थेरॉटिकल नॉलेज तुमच्याकडे असेल तर सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो सिलेबसचं प्रॉपर रिडिंग करा, अनालिसिस करा. आणि त्या सिलेबसच्या रिगार्डिंग जर तुम्ही पाहिलं
तर एमपीएससी आउट ऑफ सिलेबस जाते, रीड बिटवीन द लाईन ज्याला म्हणतो तिथं प्रश्न विचारतात. म्हणून प्रॉपर पीवायक्यू अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भाने थेरी करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासोबत भरपूर क्वेश्चन्स आपले क्लिअर होतात आणि जे क्वेश्चन क्लिअर होतात ते अतिसंभाव्य प्रश्न असतात. येस, तर याचा आन्सर आपल्याला मिळाला थर्ड वन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं सेशन. अतिशय महत्त्वाचं म्हणजे सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. पुढच्या सेशनमध्ये आणखी आपण पीवायक्यूज बघणार आहे. थँक यू.